महाराजे यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी धनगर एस.टी. आरक्षण अंमलबजावणी लढाईचे महत्त्वाचे नेते सन्माननीय श्री गणेश दादा केसकर देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि गणेश दादा केसकर यांची यापुढची भूमिका काय आहे हे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी ऐकायचं आहे। विशेष करून आपल्या समाज बांधवांना या ठिकाणी ऐकायचं आहे, कारण त्यांच्याकडे धनगर एस.टी. आरक्षण अंमलबजावणीच्या लढाईच्या अंगानं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्यामुळं दादा काय भूमिका घेतात आणि ते आंदोलन कधी सुरू करतात असा प्रश्न गणेश दादा तुमच्या माघारी मला देखील विचारत आहेत। आणि आंदोलन कधी सुरू करतायत, मग हा प्रश्न तुम्ही जरी मला विचारत असला तरी त्याचं उत्तर आता थेट तुम्ही गणेशदादांच्याकडूनच या ठिकाणी ऐका। गणेशदादा, आज महाराज यशवंतराव होळकर यांच्या जन्मभूमीत तुम्ही आहात, काय सांगाल? एकंदरीतच या राज्याभिषेक सोहळ्याविषयी पहिल्यांदा बोला आणि नंतर आरक्षण लढाई संदर्भात बोला। सर्वांना जय मल्हार। आज चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा या वापगाव किल्ल्यामध्ये सेलिब्रेट होतो, साजरा होतो आणि या अनुषंगाने आपण पाहिलं महाराष्ट्रातील कित्येक धनगर बांधव इथं जमा होताना पाहिले। माझा हा दुसरं वर्ष आहे या राज्याभिषेक सोहळ्यासाठी येण्यासाठी, परंतु मागच्या वेळेस ज्यावेळेस मी आलो होतो त्या सोहळ्याला याच्यापेक्षा जास्त गर्दी होती। माझं थोडं व्यक्तिमत्वच परखड बोलण्यासारखं, त्यामुळे मी परखड बोलेल, थोडं लोकांना हर्ट होईल, परंतु जी वस्तुस्थिती सगळ्यांनाच जर चांगलं बोलत राहिलं तर वस्तुस्थिती कोण मानणार? आपण सांगतो पांढरे साहेब की या महाराष्ट्रात आपली 2.5 कोटी धनगर समाजाची लोकसंख्या आहे आणि या देशात जर पाहिलं आपण तर सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला हा धनगर समाज आहे। ज्यावेळेस यशवंतराव होळकर महाराजांनी जी काही लढाया लढल्या किंवा आपण त्यांचं सगळं जर चरित्र किंवा इतिहास पाहिला तर त्यावेळेस होळकर साम्राज्य फार नास्तूनाबूत होण्याच्या मार्गावर होतं। त्यावेळेस सगळ्यांना उमेद सोडली होती आणि त्यावेळेस यशवंतराव महाराज पुन्हा एकदा आले आणि त्यांना होळकर साम्राज्य टिकवलं। मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राजांबरोबर त्यांनी लढाई केली आणि सर्वात प्रामुख्याने त्यावेळेस इंग्रज हा जो ब्रिटिश आपल्या देशावर जो काबीज करण्यासाठी इथं आला होता त्यांना उभा आडवं कापलं। त्यांच्या विरुद्ध ज्या काही जितक्या पण लढाया लढल्या त्या पूर्णपणे जिंकल्या आणि माझ्या वयाच्या असताना त्यांना स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि राज्य चालवलं। 30 वर्षाचे असताना त्यांना राज्याभिषेक केला। पण तो आत्ता आपण पाहतोय, मी इथं येतोय, मागच्या महिन्यात मी 3 तारखेला इथं आलो पांढरे साहेब, तर 3 तारखेला यशवंतराव होळकर महाराजांची जयंती होती आणि या वापगावच्या किल्ल्यामध्ये इथं आपण रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे जी एक चांगलंच काम करते इथं, पण ती जर मुलं नसती तर खूप दुर्दैव होतं की त्या महाराजांच्या जयंतीला माणसं येत आहेत का नाही याची, कारण की ती पोरं होती, ती मुलं होती, त्यांच्यामुळे इथं जयंती साजरी तर झाली। परंतु मला असा प्रश्न पडला की ज्यांचा वारसा आम्ही सांगतो, ज्यावेळेस आम्ही उपोषणाला बसतोय, ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरतोय, आम्ही छातीठोकपणे सांगतो की आम्ही मल्हारराव होळकरांची औलाद आहे, आम्ही यशवंतराव होळकरांची औलाद आहे, आम्ही त्यांचे वंशज आहे, अहिल्यादेवींचे वंशज आहे। मग ज्यावेळेस ज्या लोकांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे, जी लोक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रेरणा देतात, त्या महाराजांची किंवा त्या थोर महात्म्यांची ज्यावेळेस जयंती असते, पुण्यतिथी असते, राज्याभिषेक असतो, त्यावेळेस आपण इतिहास विसरतो। आज मला हर्ट झालं, मी आपले जे महाराज भूषणसिंह राजे होळकर त्यांचं भाषण ऐकताना मला हर्ट झालं। ते म्हटले की तुम्ही मला सांगा की मी पुढच्या वेळेस हा राज्याभिषेक सोहळा घेऊ का नाही। मुळात हा प्रश्नच कसा पडतोय? ती तरी काय करते, कारण की आम्ही आरक्षणाची लढाई लढताना आम्ही फ्रंटलाईनला लढतो, माणसं येत नाहीत, समाज येत नाही आणि त्यामुळे आम्ही कुठंतरी खचतो। परंतु परत पांढरे साहेबांसारखे असतील किंवा कित्येक असे लढवय्ये लोक येतात, आमचं पाठबळ वाढवतात की नाही आपल्याला लढायचं आहे। परत आम्हाला यशवंतराव होळकरांचाच इतिहास सांगितला जातो की त्यांच्याकडे काय नसताना ते लढले, मग तुम्ही का हरता? आणि म्हणून आम्ही परत एकत्र येतो, परत लढतो। परंतु हे कुठवर चालणार? कुठवर चालणार मला सांगा? 2.5 कोटीचा धनगर समाज आहे ना, मग तो का येत नाही जयंतीला, का सेलिब्रेट करत नाही, का यांची व्याख्यान होत नाही? आणि हा तर झाला समजा समाजाचा विषय पांढरे साहेब। परंतु कालच्या 3 तारखेला 6 तारखेला मला वाटते मी नायगावला गेलो होतो। एवढी मोठी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली आणि झालीच पाहिजे, त्यात दुमत नाही आहे, परंतु कितीतरी थोर महात्मे या पृथ्वी तलावर या भूमीतनं आलेत ना,
तेही त्यांचे कॉन्ट्रीब्युशन तितकंच आहे. मग महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे का? मी या व्हिडिओच्या मार्फत सन्माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब, आता नवनिर्वाचित शिक्षण मंत्री आहेत, त्यांनाही विनंती करतो की जी काय पाठ्यपुस्तकं आहेत, जर आपण आपल्या पिढ्यांना जर इतिहास नाही सांगितला तर पुढची पिढी कशी तयार होणार? जर आम्ही आमचाच इतिहास नाही वाचला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्या समाजाला त्यांचा इतिहास माहीत नाही तो समाज इतिहास घडवू शकत नाही. आज ही परिस्थिती धनगर समाजावर आली. एवढी स्ट्रक्चर्स आहे, एवढा बलाढ्य इतिहास आहे, एवढा जाज्वल्य इतिहास आहे, पण तो आम्हाला कोणी सांगितलं नाही. आत्ता काही लोक समोर येत आहेत, आता हे महाराज हिंदसारखं पुस्तक लिहिलं आहे, अशी कितीतरी पुस्तकं थोडी का होईना हे वाचा. हे तुमच्या मार्फत कितीतरी वेळा लोकांना इतिहास पोहोचवता. इतिहास समजल्याच्या नंतर लोक पेटून उठतात. आम्ही कुठेतरी आम्हाला समजतो की आम्ही इतिहास पोचवायला कमी पडतोय, तो पुढचं काम आम्ही ते करू. परंतु भावांनो, प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर मी प्रत्येक वेळेस सांगत आहे, संघटित समाज. बरं, महाराज यशवंतराव होळकरांनी फक्त धनगर समाजासाठी काम केलंय का? आजी जातीय तेढ पण किती बघा ना तुम्ही. महाराज यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना कापलं का? तर स्वातंत्र्य भेटण्यासाठी. मग फक्त धनगर समाजाला स्वातंत्र्य भेटणार होतं का? मग इतर समाजांनाही याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. जसं इतर समाज सुधारकांचं ज्यावेळेस जयंती पुण्यतिथी होती त्यावेळेस 18 पगड जाती धर्माची प्रत्येक समाजाची लोक तिथं ज्या पद्धतीनं काम करतात, तसंच प्रत्येक थोर नेत्याची किंवा राजाची जयंती पुण्यतिथी होते, राज्याभिषेक होते, त्यावेळेस प्रत्येक समाजाने याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच गणेशदादा केसकर यांनी फार मोठी खंत व्यक्त केलेली आहे की समाज सहभाग जो आहे, लोकसहभाग जो आहे तो वाढत नाही आहे आणि समाजानं कुठेतरी अंतर्मुख झालं पाहिजे आणि या संदर्भातला विचार जो आहे तो केला पाहिजे. जो प्रश्न तुमच्या मनामध्ये तो प्रश्न मी दादांना विचारतो. दादा, तुम्ही जी खिलारी कुटुंबियांची जात पडताळणी प्रमाणपत्र ती रद्द करण्यामध्ये यशस्वी झाला, खूप संघर्ष केला. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला शब्द दिला होता. त्यांनी सांगितलं की जार काढण्यासाठी कॅबिनेटची आवश्यकता नाही आहे आणि आता ते गेलेले आहे. आता पुढे काय करणार तुम्ही? आपण पाहिलं गेल्या 60 वर्षापासून हा 2.5 कोटीचा धनगर समाज त्यांना असलेलं संविधानिक आरक्षण एसटीचं आरक्षणासाठी लढतोय आणि त्यासाठी मी मागच्या वर्षापासून तुम्ही पहिलं पूर्ण वर्षभर मी 4 उपोषणं केली आणि धनगर आरक्षणाची जी काय बाजू ती भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये धनगर आरक्षण कुठपर्यंत पोहोचलं हे मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगतो. आपण लास्टचं जर आंदोलन बघितलं तर आपण पंढरपूरमध्ये बसलो, तुम्ही सगळेच तिथं होता आणि पंढरपूरच्या उपोषणामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिलं. त्याच्या अगोदर 2014ला पाहिलं तर फडणवीसांनी आश्वासन दिलं तर बारामतीमध्ये की पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, त्यांनी काही दिलं नाही. आत्ता ते जे मला आपण पाहिलं तर ते राज्याचे मुख्यमंत्री तर त्यांनी जी वचन दिलं होतं समाजाला ते त्यांना पाळावं आणि एकनाथराव शिंदे होते त्यांनाही लेखी आश्वासन दिलं होतं की 15 दिवसात मी धनगर आरक्षणाचा GR काढतो. आता GR काढतो म्हटल्याच्या नंतर त्याचे जे काय अडथळे होते ते अडथळे दूर करण्याचं काम एक आंदोलक म्हणून आमच्यावर होतं. मग त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो अडसर होता ते धनगरचे कास्ट सर्टिफिकेट, ज्याच्यामुळे आपण 10 वर्षाची केस हारलो. मग ते आम्ही संभाजीनगरला गेलो, तिथं लढा दिला, तिथल्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आणि सपोर्ट केल्याच्या नंतर ते धनगरचे कास्ट व्हॅलिडिटी आपण रद्द केले. मग मंत्रालयावर उड्या मारल्या, मुख्यमंत्र्याच्या बंगल्यामध्ये अशी लाख लपडे आपण सगळ्यांना केले. तर तुम्ही करत आला, मी करतो. आता ती 4 पिढ्याची लढाई माझ्यापर्यंत येऊन ठेपली. पण आता पुढे काय हा प्रश्न तुम्हाला केला, मी कधी ब्लँक होतो सर. कारण की पुढे जर काय करायचं असेल, छोट्यातला छोटा कार्यक्रम जर करायचा असेल तर त्याला संघटन लागतं सर. आणि हा 2.5 कोटीचा धनगर समाज मला समजत नाही एकत्र येत का नाही. आजच्या कार्यक्रमात तुम्ही बघा, जयंतीच्या कार्यक्रमात तुम्ही बघा, कुठंच जसा लग्नात एकत्र येतो मी बघितलं. मला कधी हसायला येतं की एखाद्याचं लग्न असलं नटून थटून सगळी लोक तिथे येतात, तेवढी लोक आंदोलनात एकत्र येत नाहीत. पण आपल्याला आरक्षण पाहिजे. आरक्षण तसं भेटणार नाही, मी तुम्हाला सांगतो. माझा हक्काचा आहे हे सगळ्याला माहिती, पण जोपर्यंत लाखोच्या संख्येनं धनगर समाज रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत धनगर समाजाला असलेलं आरक्षण भेटू शकत नाही. कारण की जे राज्यकर्ते आहेत
त्यांना डोक्यांची लँग्वेज समजते, डोक्यांची भाषा समजते. जेवढी डोकी एकत्र तुझं चुकीचं असलं तरी ते द्यायला तयार होतं. हे बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये. परंतु आमचं असलेलं आरक्षण याच्यावर मी मागच्याच महिन्यामध्ये आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना सुद्धा भेटलो साहेब. त्यांच्याशी आमची अर्धा तास चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की तुमचा मॅटर मला माहिती आहे, धनगड ते एक्झिस्ट करत नाही तरी त्यांना या लिस्टमध्ये ठेवले. मी मुख्यमंत्र्यांची मीटिंग लावतो, त्यांच्याशी डिस्कस करून तुम्हाला कळवतो. परंतु ह्याच्यात वेगळं काय झालं, जे दरवेळेस होत आले तेच झालं. आश्वासनच फक्त भेटत आहे. मग मला तुमच्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला प्रश्न विचारला की गणेशराव पुढं काय. पुढं मी समाजाला सांगू इच्छितो, जो जिथं आहे, जो ज्या गावात आहे त्या गावातलं संघटन बांधा. तुमचे जे पण काय प्रश्न आहेत ना, मग हे जयंतीचे प्रश्न असतील, आरक्षणाचे प्रश्न, आरक्षण भेटल्याच्यानंतर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत का? अहो समाजाला माहितीच नाही त्या आरक्षणाचा यूज कसा करायचा. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर आहे लोकशाहीमध्ये, संघटना. आता संघटना पण खूप येतं. यशवंत सेनाच तुम्ही सांगितलं किती येतं, मल्हार सेना किती येतं, काय, पण कोणच एकत्र यायला तयार नाही. म्हणून मी या व्हिडिओच्या मार्फत महाराष्ट्रातल्या धनगर समाजातल्या तरुण आणि तरुणींना विनंती करतो, कारण की आपल्या बापजाद्यांनी जे करायचं होतं ते केलं आहे, ते तर यायलाच तयार आहेत. आता इथं पण बघितलं तर कितीतरी एजेड लोक आले. समाजानं संघटित झालं पाहिजे आणि संघटित व्हा असा लाख मोलाचा संदेश देतात. पण आपल्या या सरकार नवीन आहे, मग त्यामुळे आपल्याला आंदोलनाचं रणशिंग देखील नव्यानं फुकावं लागेल ना. पण काय होतं आहे, आपणही पाहिलं, हा धनगर समाजाने सगळ्यात जर हिस्टॉरिक उपोषणं कोणी केली असतील सगळ्यात जास्त तर या धनगर समाजाने केलं. मला वाटलं उपोषण बसायचं, मी बसतो, तुम्हाला वाटलं की तुम्ही बसता. हे असंघटितपणा ज्यावेळेस येतो त्यावेळेस सरकारलाही कुठंतरी तेच बोलायला चान्स भेटतो की नाही आम्ही नक्की कुणाकडे जाऊ, कुणाचं ऐकू. मागणी एका तालात सुद्धा होत नाही आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की संघटना करा. मी विखे कोकरेंच्या भूमिकेत काही दिवसात येतो आहे. विखे कोकरेंच्या भूमिकेत येतो याचा अर्थ काय की मी माझं सगळं सोडतो आहे आणि महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी मी येतो आहे. प्रत्येक गावात जाणार आहे, आपलं नक्की दुखणं काय हे सांगणार आहे. आणि ज्यावेळेस मी हाक मारेल त्यावेळेस समाज तिथं आला पाहिजे. जर आला तर धनगर समाजाला आरक्षण भेटवण्यापासून मिळण्यापासून कोणच आपल्याला रोखू शकत नाही. परंतु संघटित व्हा बाबा, संघटनेशिवाय काय. म्हणजे लवकरच नव्यानं आंदोलन तुम्ही सुरू करा 100%. पण ज्यावेळेस आम्हाला कॉन्फिडन्स येईल, आमच्या टीमला कॉन्फिडन्स येईल की आता लोक एकत्र यायला तयार झाले, त्याच वेळेस आम्ही आंदोलनाचं रंगशिंग फुकू. पण तोपर्यंत आम्ही लोकांना कसं एकत्र आणता येईल याच्यासाठी काम करू. सध्या तरी गणेशदादा केसकर यांचा प्लॅन ठरला तो म्हणजे त्यांना संघटन उभा करायचं आहे, गाव उभा करायचं आहे, महाराष्ट्राचा दौरा करायचा आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत आपली शक्ती जी आहे ती दृश्यमान होणार नाही. आणि आपण संघटित झाल्याशिवाय आपली रस्त्यावरची ताकद जी आहे ती वाढणार नाही. आणि रस्त्यावरची ताकद वाढल्याशिवाय सरकार आपलं म्हणणं ऐकून घेणार नाही, सरकार आपल्यासमोर झुकणार नाही. सरकार जरी नवीन असलं तरी आंदोलक जुने आहेत आणि यांच्याबरोबर सरकारचा सामना पुन्हा रंगणार आहे. आणि ही लढाई यावेळेस अटीतटीची होणार आहे, आरपारची लढाई होणार आहे. आणि ही लढाई जिंकल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही असं गणेशदादा केसकर यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू अमोल सर. तुम्ही कायमच समाजाची बाजू लावून धरता आणि